तिकडे उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। उजनीमधून भीमा नदीमध्ये 76,600 क्युसेकनं तर वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये 54,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर उजनी धरणामधून त्याचबरोबर वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग जोरात सुरू आहे। मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। भीमा नदी पात्रातील हे दृश्य आपण पाहतोय। भीमा नदी पात्रामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत आणि काही मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर मोठ्या मंदिरांना या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। पंढरपुरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। चंद्रभागा तीरावरची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। तर भीमा नदी पात्र त्याचबरोबर पुढे चंद्रभागा या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी पाहायला मिळत आहे। विस्तीर्ण असं हे चंद्रभागेचं पात्र आणि या पात्रामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत। ही मंदिरं देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। उजनी धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग केला जातोय, त्यामुळे भीमा नदी अर्थातच पुढे चंद्रभागेचं हे